आणि मला असं कळलं की अभिजितकडनं की त्यांनी हा ट्रेलर पाहिलाच नव्हता. त्या दोघांनी पहिल्यांदा त्यांच्या चित्रपटाचा ट्रेलर आज इथे पहिल्यांदा पाहिलेला आहे. काय कसं वाटतंय अभिजित? खूप कमाल वाटतं. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच, तुम्ही सगळे इथे आलात आणि आय एम व्हेरी हॅपी टू बी हिअर. आणि स्वप्नील सरांनी ट्रेलर लॉन्च केला, आय एम सो हॅपी. आणि असे बरेच काय म्हणतात शॉक आम्हाला मिळत आहेत. लग्नाचे शॉर्ट तर मिळतात आहेत आणि लग्नाचे शॉर्ट्स पण मिळत आहेत. कारण मला आधीच मला हे आजचं काहीच प्लॅन नव्हतं. सगळं डान्स वगैरे सगळं जसं मी सांगितलं मग अशा ऐकत्या वेळेस ट्रेलर पण आम्हाला अजिबात दाखवलं होतं. मला माहिती नाही ट्रेलरची लागली नाही. सो मी दुपारी विचारलं दर्शकाला एकत्र प्रवास करताना की मग काय आलाय का तुझ्याकडे वगैरे. माझ्या शेजारी बसून बघत होता पण मला दाखवलं नाही त्याने. त्यामुळे मी पण पहिल्यांदाच बघते. स्वीट सरप्राईज होता आणि खूप मस्त वाटलं. खरंच होतं मला तर जास्त एक्सप्रेस करता येत नाहीये. मला वाटलं वा वा नाही नाही अभि फार मस्त झालं. तू दिसतोस एक चिकणा. आपल्याला पुन्हा एकदा अजून एक चिकणा हिरो आपल्याकडे आलेला आहे. तर जोरदार टाळ्या अभिजितसाठी. काय भाग्य आहे माझं. आता मी कोणाच्या मध्ये उभी आहे. क्या बात आहे. येऊ का मध्ये? माझा लग्नाचा शॉट 3 वर्षांपूर्वी झालाय हे लक्षात आहे तुला? येस येस. नाही आपण प्रियदर्शी तुझ्याकडे बोलतो. कसं वाटतंय तुला एकानंतर चित्रपट येतात आणि आता हा एक नवीन विषयावरचा नवा कोरा परत तू खेळ म्हणतेस मांडला जातोय. कसं वाटतंय? मी पहिल्यांदाच अशा हार्डकोर रोमॅन्टिक गाण्यामध्ये काम केलंय. म्हणजे ऑफकोर्स लव्ह इंटरेस्ट किंवा लव्ह स्टोरी या गोष्टी आल्यात माझ्या वाट्याला. पण अशा पद्धतीची रॉमकॉम फिल्म पहिल्यांदाच मी करतेय. तर मी पण हे सगळं पहिल्यांदा अनुभवत होते की मी कशी प्रेझेंट होणार आहे. आणि मग प्रेम भावना दाखवताना ते असं बालिश नाही ना वाटणार, ते खोटं नाही ना वाटणार वगैरे असं खूप काय काय मी कॉन्शियस होते. किंवा माझी आणि आमची काहीच ओळख नव्हती. आमची नवीन नवीन मैत्री होत होती सेटवरती. तर आमची पेअर कशी वर्क होईल वगैरे या सगळ्याला घेऊन मला अनेक प्रश्न होते. पण ट्रेलर बघितल्यानंतर मला तसं वाटतंय की अरे कोण येतं हे, मला जायचंय तो सिनेमा बघायला असं मलाच वाटतंय. त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे. आणि 2दा ट्रेलर बघून पण पोट नाही भरलंय. अजून बघावं असं वाटतंय. परत परत बघावं वाटतंय. अच्छा याच्यानंतर हे, याच्यानंतर ते, ओके ओके असं सगळं मनात चालू आहे. बट असं खूप पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक ट्रेलर वाटतोय. आणि होपफुल झालोय आम्ही सगळेच त्यामुळे की हा ट्रेलर बघून नक्कीच प्रेक्षकांना थिएटरमध्ये हा सिनेमा पाहावासा वाटेल. आणि म्हणजे तो एक झोन असतो ना यार, ए चल ना काहीतरी बघूया मस्त. मला एक झोन असतो बघ की आपल्याला बिंज वॉच करायचं असतं, आपल्याला रिलॅक्स व्हायचं असतं. तर अशा सगळ्या मंडळींसाठी आणि अशा सगळ्या झोनसाठी हा परफेक्ट सिनेमा आहे. आणि त्यासाठीचा हा परफेक्ट ट्रेलर आहे असं वाटतंय. त्यामुळे खूपच थँक्यू अक्षय फॉर दिस स्वीट सरप्राईज. आम्हाला न सांगितल्याबद्दल थँक्यू. क्या बात आहे. वा वा वा. अक्षय फारच मस्त सरप्राईज दिलेस तू याच दोघांनाही. आता पण पुढचं सांग सगळं काय असेल प्लीज. नाही ते त्यांनी माझ्याकडे दिले जबाबदारी. मी ते एक एक सांगतोय. तेच त्यासाठी चालू आहे आज माहिती. पण दोघांनी अक्षयचा हा पहिला चित्रपट आहे. तुम्ही दोघे त्याच्यावर पहिल्यांदा काम करताय. मला माहिती आहे तुम्ही आता पुढे प्रमोशन इव्हेंटमध्ये तुम्हाला हे प्रश्न येणारच आहेत की कसा होतो अनुभव, काय होतं. पण त्याच्या आधी ते पहिल्याची मजा वेगळी असते. आता तो पहिला हक्क मी ही राहून घेऊन तुम्हाला विचारणार आहे की दिग्दर्शक म्हणून तुम्हाला कसं वाटलं अक्षयबरोबर काम करताना. आणि सगळ्यात महत्त्वाचं नट म्हणून ह्या स्क्रिप्टला हो म्हणण्याचं कारण काय? सो पहिल्या प्रश्नाचं उत्तर देईन मी. अक्षय मुळात तुम्ही त्याला मगाशी पण बघितलं असेल, एकदम खूप सिम्पल आणि खूप जेन्युइन माणूस आहे तो. आणि तेवढाच तो खूप चांगला माणूस आहे. त्यामुळे जे त्याची वाईब आहे, जी त्याची एनर्जी आहे ती आम्हाला काम करताना पण जाणवत होती. आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीने आम्ही शूट करत होतो. त्याचं सगळं ठरलेलं असायचं, असं असं होणार, तसं असं होणार. पण त्या म्हणजे साधेपणामागे त्याची जी जिद्द होती, जिद्द होती ती खूप कमाल होती. म्हणजे त्यांनी कुठेच कॉम्प्रोमाइज केलं नाहीये. हा शॉट असा पाहिजे तर असाच पाहिजे. त्यामुळे ती एक वेगळी मजा त्याच्यावर काम करण्यात. आणि त्याचा जो सांगुलपणा आहे, त्याची जी वाईब आहे, त्याची जी एनर्जी आहे ती आय थिंक इथे पण तुम्हाला दिसली असेल. आम्ही मीडियम होतो पण त्या सगळं विजन, सगळं हे जे काही त्याने पाहिलं होतं ते प्रत्यक्षात त्याने दाखवलं आम्हाला पण आणि आता प्रेक्षकांना पण. सो खूप मस्त वाटलं त्यावर काम करून. आणि खूप साधेपणा, एक इनसेन्स असतो ना तो कमी बघायला मिळतो आता असं मला वाटतं.
पण तो त्याच्याकडे आम्ही काम करताना 2 महिने 3 महिने जे काही आम्ही काम करत होतो, सो मी तरी तो घेण्याचा फार प्रयत्न केला. थँक्यू सो मच अक्षय फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी. मला वाटतं अक्षयच्या मनातला तो जो आहे तो अभिचं पात्र आहे खूपच. त्यामुळे अक्षयच्या मनातली ती जी आहे ते माझं पात्र आहे. तर बऱ्याच सेटवरती आमचं असं बोलणं व्हायचं की अच्छा हे का लिहावं असं वाटलंय रे तुला हा सीन, ही अशी वागते ही अशी वागते, असं का वाटतंय तुला की तुझ्याशी सिमिलर असलेल्या पात्राशी एका फिमेलनी असं वागावं, इतकं उद्धट, इतकं आगाऊ, इतकं भांडखोर वागावं वगैरे, असं मी खूप चिडवायचं त्याला. आणि अर्थात जसं तो म्हणाला की खूप शांत आणि सॉर्टेड माणूस, काही फार कॉम्प्लिकेट करून सांगणार नाही मी. ह्याच्यामध्ये 3 थेंब आनंदाचे, 3 थेंब अश्रू हे दुःखाचे असं मिक्स करावं, काही कॉम्प्लिकेशन नाही, खूप सिम्पल, करून टाका असं असायचं. त्यामुळे आम्ही खूप फ्रीली इम्प्रोवाइज करू शकलो. बरेचसे आपले सीन्स इम्प्रोव्हायझेशन मधनं आलेले आहेत किंवा वाक्यांवरती आणखी गोष्टी फुलवल्या गेल्या. तर त्या सगळ्याला आमच्या दिग्दर्शकाने खूप मुभा दिली. त्यामुळे आम्ही असे बागडलोय ऍक्टर्स म्हणून. आणि हेही एक कारण होतं ही स्क्रिप्ट निवडण्याचं की आपल्याला जेव्हा दोघांचीच फिल्म आहे असं सांगितलं जातं तेव्हा आपल्यातला हावरट ऍक्टर जागा होतो. तर तो जागा झालाच, पण स्क्रिप्ट वाचल्यावरती असं झालं की दोघांच्या केमिस्ट्रीमध्ये उलगडण्यासारख्या इतक्या बारीक बारीक गोष्टी असतात की त्या पोर्ट्रे करायला खूप मजा येईल. आणि ती मजा स्क्रीनवर दिसतीये घडताना. त्यामुळे आता लुकिंग फॉरवर्ड टू द प्रीमियर अँड द रिलीज. वा आमच्या सगळ्यांकडनं तुमच्या दोघांच्या या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आम्ही सगळेच तुमच्या बरोबर आहोत. आणि हे निमित्त साधून मी अक्षयला पण स्टेजवर यायची विनंती करतो. अक्षय प्लीज स्टेजवर या होतो. तू लग्नाचा शॉट हे नाव निवडलंय आणि बऱ्यापैकी कॅरेक्टर तुझ्यावर नाही असं तुम्हाला सांगतोय आता. त्यामुळे एक असं वाटलं की अक्षय लग्न झालंय का तुझं? हो झालं, माझी मिसेस तिथे बसते. अरे वा वा वा. आणि लग्नाचा शॉट झालेला आहे. एक्झॅक्टली तो की कसा होता म्हणजे लग्नाचा शॉट तुझ्या लग्नातला? माझं लॉकडाऊन मध्ये लग्न झालंय. अरे वा वा वा. लॉकडाऊन ग्रॅज्युएशन साठी एक लॉकडाऊन लग्न. माझा खूप शॉर्टेड लग्न शॉर्ट होता. तेव्हा इतर लोकांचा शॉट झाला होता, तुझं लग्न झालं. मला जो लग्न शॉर्ट करायचा होता तो मग इथे घेऊन आलो. वा वा. असं होतं का तुला लग्नांना पळून जाता आलं नाही, मग आम्हाला पळायला लावलंस, असं काही होतं? नाही मला म्हणजे ऍक्च्युली मला भीती वाटत होती की ती पळून जाईल. अच्छा, म्हणून ही पळापळ चित्रपटात आलेली आहे. बघ तू किती छान झालं की तेव्हा नाही पळालीस म्हणून हा चित्रपट तो करू शकला. सर तिथं जोरदार टाळ्या तुझ्यासाठी पण झाला पाहिजे. थँक्यू अक्षय. आणि चित्रपट शूट करताना मला माहिती आहे की नक्कीच खूप गमती जमती झाल्या असतील. आणि मला तुम्हाला विचारायचं आहे की नट म्हणून हे माझे मित्र आहेत सगळ्यांनी म्हणून त्यांची आपण सगळ्यांनी कामं पाहिलेली आहेत. आणि एखादा सीन शूट करताना त्या दोघांना असं कधी झालंय का की अरे हा सीन आम्ही असा करून बघतो, पण मग तेव्हा दिग्दर्शक म्हणून तुझं काय मत असायचं किंवा तू कसं त्याला डील करायचं असं? भरपूर वेळा झाल्या असं. खरं सांगू नको. पण काय होत होतं की इनपुट्स मी तर सुरुवातीपासून यांना बोललो की तुमचे इनपुट्स पाहिजे. कारण की जगणार तर ते आहे, हे दोन्ही कॅरेक्टर एकत्र नव्हतं जगू शकत. तर त्यांचे इनपुट्स येत होते तर ते लाईक असे पटत होते, पटले की डायरेक्टली कवी लाईक एकदम असं फ्रीडमली काम केलं, त्याच्यामुळे हा आउटपुट आला. आणि अभिजित तुला काय वाटतं याच्याबद्दल? कसं वाटतं तुला सांग मला. हॅलो, अक्षयचं आता जे म्हणाला की इनपुट्स आम्ही दिले की तो हो म्हणायचा प्रत्येक वेळेस, पण कधी कधी त्याला नाही पटायचं. सो तो त्यावेळेस पण हो म्हणायचा सुरुवातीला. त्याला नाही म्हणता यायचं नाही तर तो असं डिरेक्टली असं तोंडावर नाही म्हणायचा. आम्ही म्हणायचो की असं असं करूया का, तर तो हां 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 नंतर यायचा. मला काय वाटतं आम्हाला कळायचं की नाही म्हटलं तुला, ओके आम्ही नाही करत आहे, तू म्हणतो तसंच करतो. सो असं तो डिरेक्टली असं कधी नाही म्हणाला. मला सांग, सॉरी मला सांग अक्षय, तू हा चित्रपटाच्या तुझं आधी लग्न झालं येस बरोबर आहे? ते तेव्हापासून सुरू झालंय की त्याला नाही म्हणायचं असायचं पण त्याला म्हणता यायचं नाही, हे नंतर सुरू झालंय. त्यामुळे ते स्व अनुभवात नाही येत आहे काय? हो अगदीच अगदीच. अक्षय पुढच्या चित्रपटात मला घे. नक्की नक्की. नाही जर समान प्लीज प्रियदर्शनी. मी हे म्हणत होते की मी अक्षयला खूप प्रश्न विचारून त्रास दिलाय
नाही मग ही इथे असं का बोलते, पण मग हिला असंही वाटू शकतं, पण मग ही असं का वागते, पण मी ही असं वागेल ना, असं मी त्याला खूप त्रास दिलाय. तर खरं तर त्याच्या डोक्याला खूप शॉर्ट दिले लग्नाचा शॉर्ट शूट करताना, पण त्याने खूप संयमाने मला कृतिका या पात्राच्या जवळ आणलं आणि फायनली आमची फिल्म जी आहे ती होऊ शकली. आणि डिरेक्टरच्या विजनमधनं त्याची पहिली फिल्म होणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही दोघं पण त्या बाबतीत खूप कोऑर्डिनेटेड होतो की फायनल कॉल हा दिग्दर्शकाचा आहे. सो आपल्याला काही वाटलं तरी सुद्धा तो जे म्हणतोय त्याचं जे विजन आहे तेच आपल्याला करायचं आणि जे खूप छान दिसतंय. अप्रतिम आणि खूप मस्त ट्रेलर झालेला आहे. आता अर्थातच तो उद्यापासून सोशल मीडियावर येईलच आणि आलाय, ऑलरेडी आलाय. येस, युट्यूबवर 8 वाजता आउट झालेला आहे ट्रेलर. 8 वाजता ऑलरेडी आउट झालाय. आपणच उशिरा पाहिला आहे. क्या बात आहे यार. येस येस येस. तर आम्ही शुअर आता तो सगळीकडे व्हायरल व्हायला लागेल. काही अनेक लोक त्याला पाहायला लागतील. तुम्ही सगळे शेअर कराल आय एम शुअर. आणि खूप चांगला रिस्पॉन्स मिळणारच आहे हे पाहून कळतच. सो खूप खूप शुभेच्छा. आणि आता मी चित्रपटाच्या संपूर्ण टीमला स्टेजवर यायची विनंती करतो.